स्त्रियांचे वजन वाढत आहे, लठ्ठपणा कमी होत नाही. पहा, या 5 गोष्टी खाणं लगेच बंद करा, नाहीतर तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही. कपडे टाईट होतील आणि कदाचित तुम्ही रोज कमी खात आहात, गोळी खात आहात किंवा काही जणांनी जेवण सोडलेलं आहे. कमी करत आहेत काही जेवण. काही स्त्रिया असतात तर ते कमी वजन व्हावं, व्यवस्थित व्हावं त्यासाठी वजन कमी करत असतात. तरीही वजन जसं आहे तसंच आहे. कधी-कधी अजून वाढतं आपलं वजन जे आहे तर ते वाढतच आहे, पण कमी होत नाही. असं जर तुमच्या आयुष्यामध्ये सर्वांच्याच या गोष्टी होत असेल घरामध्ये, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण समस्या तुमच्या मेहनतीत नाही, तर तुम्ही तुमच्या ताटामध्ये ज्या वस्तू घेता त्यामध्ये लपलेल्या आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण खूप खरी आणि नियमाची जोडलेली अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महिलांना लठ्ठपणा फक्त जास्त खाण्यामुळे वाढत नाही, तर पहा, सकाळी गोष्टी असतात ज्या आपण घरातल्या कामामुळे सतत रोजच्या येण्या जाण्यात खात असतो, ज्यांना आपण घरचं आणि नुकसान नाही करणार असं समजतो, पण वय वाढल्यानंतर शरीराचा स्वभावही बदलत जातो. वय वाढल्यानंतर तक्रारी अशा येतात की चिडचिड करतात, त्यांचा स्वभाव बदलत जातो, हार्मोन्स बदलतात आणि जुन्या खाण्याच्या आपल्या सवयी असतात त्या शांतपणे लठ्ठपणा वाढवत असतात. जर तुम्हाला अशा खऱ्या आणि उपयोगी गोष्टी रोज पाहायला मिळतील, आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी असायला हव्या, ताटामध्ये असायला हव्यात असं तुम्हाला वाटत असेल, तर या व्हिडिओमध्ये असणारी एक गोष्ट ती तुमच्यासाठीच आहे. एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. तर हा शेअर व्हिडिओ नक्की करा. एखादी व्यक्ती लठ्ठ असेल तर तिला मदत होईल. अनेक वर्षाचा तिला ताण तणाव जाणवत असेल तर तो कमी होईल. आता आवर्जून लक्ष देऊन ऐकायचं आहे, कारण आता पहा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा 5 गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतानाही आजारापासून दूर राहतील. या गोष्टीमुळे तुम्ही आजपासून ह्या गोष्टी जर तुम्ही बंद केल्या नाही तर वजन कमी होणं खूप अवघड जाईल. आपण पहिली गोष्ट, सर्वात पहिल्यांदा सकाळी उठतो, पहिल्यांदा पाणी प्यायचं आहे. 1 ग्लास, त्यामध्ये लिंबू टाकून पिऊ शकता किंवा हानी मध टाकलं तरीही चालेल. रिकाम्या पोटी हे ग्लास पाणी, आपल्याला 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही चूक करता की सकाळी चहा प्यायचा आहे, चहासोबत बिस्किट खायचं आहे, ब्रेड खायचा आहे किंवा टोस्ट खायचा आहे. खूप महिला असतात त्यांना सकाळी उठल्यानंतर चहा लागतो आणि त्यासोबतच टोस्ट किंवा बिस्किट का होईना ते खात असतात. तर ही सवय जी आहे तर आपल्या शरीराला आतून कमकुवत बनवते. वय वाढल्यानंतर शरीराचा इन्सुलिन क्षमता आणि सकाळचा जो गोड चहा थेट आपल्या पोटावर चरबी बनवत असतो. आपल्याला वाटतं अजूनही काही खाल्लंच नाही. इथे तर सगळ्यात मोठी चूक तुमच्याकडून होते. जरा अजून विचार करायचा आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे आणि स्वयंपाकघरातून की तुमच्या बेडवरून. जर स्वयंपाकघरातून हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर ह्या गोष्टी शरीरात अशा साठवतात की एखाद्या भिंतीवर सिमेंट बघतो किंवा आपण रंग देतो किंवा फरशीवर एखादी वस्तू सांडलेली असते. महिला म्हणतात आम्ही तर घरचं खातो ना. घरचंच खाणंही नुकसान करू शकत नाही, पण पहा, घरचं खाणं नाही तर ते आपण बाहेरून विकत आणून खात असतो. जर याचं प्रमाण जास्त जर वाढलं तर आपल्या शरीरावर याचा दुष्परिणाम होऊ लागतो. आणि वेळ जर चुकीची असेल तर 2 वेळ जर आपण भरपूर तुम्ही भात खात असाल, जर तुम्ही भात खाल्लात तर घरामध्ये बसून, तर ही बसून खाण्याची सवय जी आहे यामुळे जास्त वात येतो. जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ भात खाता तर त्यामुळे वात येतो आणि वातामुळे मग तक्रार होते की वजन वाढतच आहे, कमी होत नाही. मग इथे एक छोटा प्रश्न आपल्याला पडतो की तुमचं वय या मर्यादेपेक्षा जास्त आहे का? तर गोष्टी तुमच्यासाठी अजून खूप महत्त्वाच्या आहेत. तर मैत्रिणींनो, कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या शहरातून आणि कोणत्या राज्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, बघत आहात, तो नक्की शेअर करा. कारण एक छोटा कमेंट आम्हाला खूप आनंद देत असतो, आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण आम्ही रोज 4 ते 5 तास मेहनत करत असतो. तर नक्की सबस्क्राईब करा. चहा घेत असाल किंवा जास्त कार्बोहायड्रेट खाणं तुम्ही घेत असाल तर खात असाल तर ते उष्ण पदार्थ असतात, यामुळे उष्णता जास्त वाढते. अनेक महिला असं समजतात की आपण घरातच
राहतो किंवा घरचंच खातो ना म्हणून काहीच नुकसान होत नाही. पण जर प्रमाण आणि वेळ जर चुकीची असेल तर घरचं खाणंही वजन वाढवू शकतं. दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये तुम्ही भात जर खात असाल तर यामुळे वात वाढतो. बसून काम करण्याची सवय बरेच जणांना असते, यामुळे शरीरामध्ये जास्त ऊर्जा साठवते पण ती वापरली जात नाही, कारण आपण खाल्ल्यानंतर बसत असतो, चालत नाही. हळूहळू भात खाल्ल्यानंतर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू चरबी मध्ये हा भात बदलत असतो. विशेष कमरेवर परिणाम दिसायला आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण पहा, प्रमाण आणि संतुलन जर आपल्या रोजच्या आहारामध्ये व्यवहारामध्ये चांगलं असलं तर जेवण संतुलन ठेवण्याचं आहे आणि शक्य असेल तितकंच हालचाल आपल्याला करायची असते. जेवण झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं अर्धा तास चालावे. महिलांना असं वाटत असते की आपण जर जास्त काही खात नाही, हाच सगळ्यात मोठा गैरसमज असतो. रोज सकाळ संध्याकाळ चालल्याने आपल्या पोटात असणारे जे अन्न आहे तर ते व्यवस्थित जे आहे तर ते विरघळत असते. दुसरी गोष्ट, संध्याकाळच्या भुकेत आपल्याला काही नमकीन खावंसं वाटत असतं. तळलेले पदार्थ असेल, भजे असेल, पापड असेल किंवा मंचुरियन असेल, असे पदार्थ आपल्याला 4 वाजता जास्त आवडतात. तर आता जरा प्रामाणिकपणे विचार करायचा आहे की संध्याकाळी आता पहा, आपण विचार करतो की तुम्ही 4 किंवा 3च्या दरम्यान आपल्याला भूक लागत असते छोटीशी. तर या दरम्यान काही वस्तू असतात तर ज्या आपण आहेत तर ते तुम्ही खात असाल, चहासोबत खात असाल तर असं होऊ शकते की याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. काहीतरी कुरकुरीत जर तुम्हाला चटपटीत खावंसं वाटत असेल, जे मनाला वाटेल ते जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला आनंद होतो. पण हाच तो वेळ आहे जिथे जास्तीत जास्त महिला त्याची सगळी मेहनत खराब करत असतात. कारण पहा, त्यांनाही कळत नाही की आपण थोडंसं बिस्किट खातो किंवा थोडंसं आपण काहीतरी नमकीन खातो तर त्यामध्ये आपलं वजन जे आहे तर ते वाढायला सुरुवात होते. खूप छोटं वाटतं पण शरीरात गेल्यानंतर त्याचं वेगळं रूपांतर होते आणि नुकसान आपलंच होते. वय वाढल्यानंतर महिलांना मेटाबॉलिझम मंद होतो आणि सगळ्यात सकाळची वेळ असा असतो की जेव्हा आपण आपल्या शरीरात कॅलरी जाणे एवढी साठवायला लागतो, सुरुवात करत असतो. नमकीनमध्ये लपलेले जे मीठ आहे किंवा त्यामध्ये काही तिखट मसालेदार पदार्थ असतात तर ते आपलं पाणी जे आहे तर ते थांबवायला सुरुवात करतात आणि सूज वाढवण्याचं काम करत असतो आणि वजन काट्यावर अडकून ठेवत असतो. वरून ही सवय रोजची असते. पण पहा, कधी कधी महिला ज्या आहेत तर काही चुका करत असतात. असं म्हणत असतात की दिवसभर आपण आणि वजन काट्यावर अडकून ठेवत असतो. वरून ही सवय रोजची असते. पण कधी कधी महिला म्हणतात की दिवसभर आपण जर काही खाल्लं नाही तर अशक्तपणा जाणवतो. फक्त संध्याकाळी थोडंसं खाल्लं तर आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक करावासा वाटतो. पण हाच थोडं थोडं मिळून पोट जे आहे आणि कंबर रुंद करत असतो. धक्कादायक गोष्टी जी आहेत तर संध्याकाळच्या वेळी भुकेमुळे नाही तर सवय आणि तणावामुळे खाल्ल्या जातात. सवय जर चुकीची असतील तर आपण योग्य वेळी फक्त चपाती भाजीच खायला हवी. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी अशा भाज्या आहेत तर काकडी, बीट, सफरचंद, केळी हे जे फळे आहेत तर हे खायला सुरुवात करावी. जेव्हा आपण संध्याकाळी उपाशी असतो किंवा पोटामध्ये आपल्या काही नसते तेव्हा चक्कर येतात. तणावामुळे आपण या वस्तू खात असतो. घराचं काम, मुलाची चिंता असते, काही गोष्टी असतात. आपलं मन फक्त हातपाय आपोआपच आपल्याला त्या खाण्याकडे वळत. हीच कारणं आहे की लठ्ठपणा कमी होत नाही. चौथी गोष्ट, जरी तुम्ही रोज सकाळी किंवा जेवण झाल्यानंतर खात असेल तर याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. महिलांना जेवण झाल्यानंतर गोडाचा संबंध खूप खोल असतो. पहा, आनंद असो किंवा दुःख असो किंवा आपल्याला थकवा जाणवत असेल किंवा पूजा असो की कुठलीही गोड जेव्हा आपण पूजेमध्ये वस्तू ठेवतो, पदार्थ ठेवतो किंवा जेवणामध्ये घेतो तर 1 चमचा जरी गोड खावायचं असेल तरी आपण विचार करत नाही. थांब, जाऊ दे ना, असं वाटतंय थोडं तर आहे, खावा. म्हणून आज आपल्या घरामध्ये जर पाहुणे आलेले असेल किंवा घरचं काही अन्न बनवलेलं असेल, गोड पदार्थ असेल तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला समजवण्यासाठी असतात. सत्य हे आहे की 30 ते 60 वय झाल्यानंतर शरीर गोड जास्त मागतो आणि आधी सारखं पचवत नाही. आणि पहा, तेच गोड थेट जाऊन पोटामध्ये कंबर आणि मांडीमध्ये चरबी बनवतो आणि हीच चरबी खूप हट्टीपणा करत असते आणि लवकर जात नाही. महिला व्यायामही करतात पण गोड सोडायचं त्यांचं मनही होत नाही.
हळूहळू वजन वाढत जाते आणि जे कपडे आहेत तर ते टाईट होत असतात आणि मनात चिडचिडपणा व्हायला लागतो की आपण बारीक असतो तर आपण हे खाल्लं नाही तर आपण उगाचं खाल्लं असं आपण मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. सगळेच दुःखद गोष्टी आहे की गोड फक्त शरीराला जड बनवत नाही तर हार्मोन्स नाही बिघडत असं होतं. त्यामुळे आपल्याला आळस जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, मग उदास होतो. महिला स्वतःलाच प्रश्न विचारतात की मी इतकं सगळं करत आहे तरीही वजन का वाढत नाही? उत्तर खूप सोपं आहे पहा. पण थोडंसं गोड जरी का आपण रोज खाल्लं तर लगेचच आपल्याला आपल्या मनामध्ये ठरवायचं आहे की मला वजन कमी करायचं आहे किंवा वजन वाढवायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी समतोल ठेवण्यासाठी असतात. ज्यांना बारीक व्हायचं आहे तर त्या बारीक सगळ्यात होतात. ज्याला महत्त्वाची धक्कादायक गोष्ट रात्री बारीक उशिरा आणि व्हायचं भरपेट नसेल खाणं तर बरेच बरेच जणांचे जणांचे असे काही पहा प्रश्न हे निर्माण चुकीच्या होत वेळी असतात. जर खात असाल तर 12 वाजेपर्यंत आपल्याला खायचे आहे. तर कारण 12 वाजता नंतर आपल्याला झोप लागत असते म्हणून जास्तीत जास्त 6 पर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करावा. 6 नंतर तुम्हाला काही खावंसं वाटलं तर तुम्ही एखादं जेवण करू शकता. उसळ मटकीची किंवा मुगाची उसळ खाऊ शकता. जर महिलांच्या लठ्ठपणाची मूळ एखाद्या जेवणामध्ये लपलेली असते, आपण जी रोजची सवय असते त्यामध्ये दडलेली असते, तर ती म्हणजे रात्री उशिरा खाणं. दिवसभर सगळ्यांची धावपळ असते, स्वतःसाठी ते वेळ काढत नाही आणि शेवटी रात्री विचार करत बसतात की आता आरामात खाऊया, पण त्याच वेळी शरीर झोपेची तयारी करत असतो. पचनक्रिया बंद होत असते आणि अवयव जे आहेत तर ते स्वस्थ होतात आणि खाल्लेलं अन्न पचत नाही. ऊर्जा बनण्याऐवजी चरबी बनवत असतात. विशेषतः पोट व कंबरची चरबी याच सवयीमुळे होते. जर रात्रीचं जेवण 9:30 ते 10 पर्यंत असेल आणि त्यानंतर तुम्ही लगेचच बेडवर जात असाल तर वजन कमी होईल अशी अपेक्षा करणं म्हणजे स्वतःशी खोटं बोलण्यासारखं आहे. महिला असं म्हणत असतात की आम्ही खूप कमी खातो, पण वेळ चुकीची असल्यामुळे कमी खा नाही आपल्या शरीरावर नुकसान करू शकतो. उशिरा खाणं हार्मोन्सचा बॅलन्स बिघडत असतो. झोप खराब होते आणि रात्रभर झोप लागत नाही. पोट गडबड करायला लागते, पोट दुखायला लागतं आणि मग सकाळी आपलं पोट जड, शरीर स्वस्थ वाटत असतं, पण पूर्ण दिवस थकवा आपल्याला जाणवतो. आणि पहा संध्याकाळी पुन्हा तेच चक्र हेच कारण आहे की पटकन वर्षानुवर्ष टिकून राहतो आणि महिला त्रस्त होतात. हे न समजता हे खरा शत्रू खाणं नाही तर वेळ आहे. चुकीच्या वेळी जर आपण खाल्लं तर याचा परिणाम दुष्परिणाम होऊ शकतो. आज तुम्ही जे ऐकलं तर ते घाबरण्यासाठी नव्हतं तर तुम्हाला जागं करण्यासाठी हा नियम मी सांगितलेला आहे. लठ्ठपणा ही एक दिवसाचं वजन वाढत नाही तर एका दिवसात कमी होत नाही आणि असत्य समजलं तर मार्ग स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, शरीर तुमचं शत्रू नाही, ते तुमच्या स्वतःचं उत्तर देतो. जर आजपासून तुम्ही तुमच्या ताटामध्ये वेळेकडे थोडंसं लक्ष दिलं तर ते शरीर हळूहळू हलकं होईल आणि मनही शांत होईल. इतरांशी तुलना करू नका. प्रत्येक महिलेची गोष्ट वेगळी आहे, पण बदलायची सुरुवात सगळी नजर एकसारखीच. तर समजून घेतली तर या गोष्टी तुमच्या मनाला लागल्या असतील तर त्यांना आज नाही तर आत्तापासून सुरू करा, कारण तुमचं आरोग्य तुमच्यावर अवलंबून असते. आजच तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. म्हणूनच मैत्रिणींनो, आज आपण ज्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत त्या फक्त ऐकण्याऐवजी नाही तर आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू याबद्दल करण्यासाठी बदल आपण करत आहोत. लक्षात ठेवा, एक मोठा बदल होत नाही, पण छोटी सुरुवात आजपासून तुम्ही जर केली तर नक्कीच तुम्ही करू शकता. आजपासून एक तरी सवय आवर्जून बदलायची आहे. उद्या दुसरी बदला आणि पाहता पाहता तुमच्या शरीरही बदलायला लागेल आणि मन हे हलकं वाटायला लागेल. आता आवर्जून मला कमेंटमध्ये सांगा की नक्की सांगा बंद करणार आहात कोणत्या वेळेमध्ये तुम्ही नियम जे आहेत तर ते पक्के करणार आहात. तुमच्या प्रत्येक कमेंट वाचायला खूप आवडतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयोगी वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमची मैत्रीण परिवारासोबत मैत्रिणी असेल किंवा कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका. असेच सोप्या, उपयोगी आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. पुन्हा वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशा नवीन आणि कामाचा विषय सोबत जे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि स्वतःची काळजी नक्की घ्यायची आहे. स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी नक्की घ्या. एकटे आहात, निवांत आहात
तरीही चालेल, पण एकटं जीवनच स्वतःला जगावे लागते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.